आता पेट्रोल पंपावर सुद्धा मिळणार रॉकेल। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सातारा झेडपी राडा प्रकरणी पोलीस अधीक्षकांना भोवलं, तुषार दोषींना पाठवलं सक्तीच्या रजेवर। मोहित भारती यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे सुद्धा उपस्थित। अकोल्यामध्ये काँग्रेस एमआयएमच्या नगरसेवक आणि समर्थकांमध्ये राडा, 4 जण जखमी झाल्याची माहिती। महापौर निवडणुकीदरम्यान जुन्या वादातून हल्ला। जेव्हा बटेईदारच जमिनीचा 7/12 स्वतःच्या नावे करतो, बॅनरवर फोटो नसल्याचा मुद्दा उचलत रोहित पवारांचं तटकरेंवर टीकास्त्र। बीएमसी आयुक्त नियुक्तीमध्ये ज्येष्ठता निकष डावलणार, भूषण गगराणींच्या जागी कोण याची उत्सुकता शिगेला। भोंदू खराचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए रडारवर, खराच्या दोन्ही सीएंची चौकशी सुरू। गैरव्यवहारासंदर्भात धागेदोरी हाती लागण्याची शक्यता। 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना ई-केवायसी सक्ती, अन्यथा वेतन बँकेत होणार नाही जमा। मुंबईचे डबेवाले आजपासून 6 दिवस सुट्टीवर, ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त डबेवाले जाणार गावी। राज्यातल्या सर्व राज्य मंडळांच्या शाळांमध्ये 2 मे पासून उन्हाळी सुट्टी, यंदा राज्यभर एक समान वेळापत्रक लागू। म्हाडाच्या 2640 घरांसाठी 15 मे रोजी सोडत, आजपासून नोंदणी, अर्ज विक्री तसंच स्वीकृती। खटल्याविना कारावास ही शिक्षाच, जामीन अर्ज मंजूर करताना सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा अपघात, पडोळेंच्या गाडीला ट्रकनं दिली धडक, अपघातातून पडोळे थोडक्यात बचावले। राज्यातल्या काही भागात अवकाळीची शक्यता, आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज, मुंबईत सुद्धा हलक्या सरी बरसण्याची शक्यता। इराणनं सौदी हवाई तळावर अमेरिकेचं विमान पाडलं, $700 दशलक्ष किमतीचं हेरगिरी करणारं होतं विमान। इराणनं सौदी अरेबियातल्या प्रिन्स सुलतान हवाई तळावर केला हल्ला। अमेरिकेची जमिनीवरून आक्रमणाची तयारी, अमेरिकेला चोख प्रत्युत्तराचा इराणचा इशारा। दुबईमध्ये वातावरणात मोठा बदल, विजांचा कडकडाट, अचानक आलेल्या काळ्या ढगांनी अवकाश व्यापलं। इंडोनेशियामधल्या जावा प्रांतात भीषण आग, प्लास्टिक कारखान्याला आग लागल्याची माहिती, सुदैवाने जीवितहानी नाही। तब्बल 14 वर्षांनंतर मुंबई इंडियन्सनं जिंकला सलामीचा सामना, 220 धावांचा डोंगर सर करत केकेआरवर मिळवला विजय। लॉर्ड ठाकूर बनला सामनावीर। आज चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना, गुवाहाटीमध्ये रंगणार सामना। हार्दिक पंड्याची फेरारीनंतर नवी कार, कोट्यवधींची आलिशान कार हार्दिकच्या ताफ्यात।